Hello my dear students, welcome back. So today we are going to start our new topic, that is determinant. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्राफ शिकलेलो आहोत, आता ग्राफिकल इक्वेशन शिकलेलो आहोत, त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो. आता एक नवीन मेथड आहे इक्वेशनची, ती आहे डिटरमिनंट. आता आपण डिटरमिनंट काय असतो, त्यानंतर तो सोडवायचा कसा, तर ते बघूया. तर बघा आपल्याला इथे मॉड दिलेला आहे आणि या मॉड मध्ये व्हॅल्यूज दिल्या आहेत काही a b c आणि d. ABCD अशा व्हॅल्यू दिल्या आहेत. आता हा जो मॉड आहे, हा जो डिटरमिनंट आहे, हा कसा बनलेला आहे, तर यामध्ये बघा काही तुम्हाला आडव्या ओळी दिसत आहेत, म्हणजे AB आणि CD. ह्या ज्या आडव्या ओळी आहेत, मी याला काय म्हणणार, दीज आर द रोज. हे काय आहेत, रो आहेत. आणि उभ्या ज्या ओळी असतात, तर उभ्या ओळी किंवा स्तंभ त्याला काय म्हणतात, कॉलम. त्याला म्हणतो मी कॉलम. तर रोज काय आहे, आपले रोज कोणते आहेत, तर रोज आहेत आपले AB आणि दुसरा रो आहे CD. तसेच जर का कॉलम बघितले तर कॉलम कोणते आहेत, कॉलम आहे AC आणि दुसरा कॉलम कोणता आहे BD. असे दोन कॉलम आणि दोन रोज मिळून तयार होतो 2x2 चा डिटरमिनंट. आता मी याला 2x2 का म्हटलंय तुमच्या लक्षात आलेलं आहे, कारण की दोन ओळी आहेत आणि दोन स्तंभ आहेत, म्हणजे दोन रोज आहेत आणि दोन कॉलम आहेत, म्हणून त्याला मी म्हणलंय 2x2 चा हा डिटरमिनंट आहे. त्यात जर का 3 रोज असते आणि 3 कॉलम असते तर मी म्हणलो असतो की हा 3x3 चा डिटरमिनंट आहे, बरोबर आहे. तर आता हा सोडवायचा कसा, याची व्हॅल्यू कशी काढायची, तर त्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला की या दोघांची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे A ची मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला D सोबत आणि C ची मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला B सोबत. तर करा, इथे आहे AB मायनस BC, म्हणजे आपल्याला AD आणि BC ची मल्टिप्लिकेशन करून दोघांचे सबट्रॅक्शन करायचे. AD ची मल्टिप्लिकेशन मायनस BC ची मल्टिप्लिकेशन. आणि जेव्हा आपण हे इक्वेशन सोडवतो तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळते त्या डिटरमिनंट. आता एक एक्झाम्पल समजून घेऊ आपण, त्यावरून डिटरमिनंटची व्हॅल्यू काढू. तर आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा, एक मेन म्हणजे की हे जो डिटरमिनंट असतो हा A B C D या कॅपिटल लेटरना दाखवत असतात. तर आता मी A ना हा डिटरमिनंट दाखवतो 5 7 3 9. ह्या व्हॅल्यूज आता घेतलेल्या आहेत. या व्हॅल्यूजला सोडवायचं आपल्याला आणि A या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा, A च्या जागेवर आहे 5, B च्या जागेवर आहे 3, C च्या जागेवर आहे 7 आणि D च्या जागेवर आहे 9. तर बघा A आणि D ची मल्टिप्लिकेशन असते, म्हणजे 5 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय बाय 9 मायनस 3 आणि 7 ची मल्टिप्लिकेशन असते, बघा 3 मल्टिप्लाय बाय 7. तर अशा प्रकारे हे दोन ब्रॅकेट्स घ्यायचे, म्हणजे AD आणि BC या दोघांची मल्टिप्लिकेशन करून दोघांची करायची सबट्रॅक्शन. तो आता मी इथे लिहितो 5 9 जा 45 मायनस 3 7 जा 21 आणि दोघांची करा सबट्रॅक्शन, तर तुम्हाला आन्सर मिळतो इथे 24. आता याच्यामध्ये बघा मोठी संख्या ही 45 आहे आणि तिचं साइन प्लस आहे, म्हणून आपलं उत्तर प्लस मध्ये आलं. तेच जर का ही मोठी संख्या असती तर उत्तर मायनस मध्ये आलं असतं, कारण समोर मायनस साइन आहे. आलं लक्षात. आता याचं उत्तर आलं 24, म्हणजे डिटरमिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काय आली, 24 आली. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला डिटरमिनंट दिले तर तुम्हाला सॉल्व्ह करता